10वी-12वी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तन्वीर खान तांबोळी यांच्या वतीनं गुणगौरव सोहळा नाशिक शहरातील गांजमाळ रोटरी क्लब सभागृहात नुकताच संपन्न झाला। यावेळी 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांनी करिअरच्या वाटा कशा निवडाव्यात तज्ज्ञ मार्गदर्शक सचिन जोशी आणि मंगेश सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता जगात घडत चाललेल्या बदलासोबत जोडलं गेलं पाहिजे। सध्या AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जग आहे। विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी AI शी जोडलं गेलं पाहिजे। अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचा नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। एकूण 275 विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण अधिक होतं। संस्कृत विषयात देखील 100 पैकी 100 गुण विद्यार्थ्यांनी मिळवले। प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांनी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं। गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आकाश जयप्रकाश छाजेड, नाशिक मनपाचे नगरसेवक सुफी जीन, नगरसेविका समायरा खान, अल्पसंख्याक उपाध्यक्ष सिराज जीन, नाशिक शहर अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद इब्राहिम अनाज शेख, आदिवासी विभागाचे शहराध्यक्ष मुन्ना ठाकूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास साधभाई, युवा नेते झाकीर अत्तार, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्षा स्वाती जाधव, प्रवक्ते राजेंद्र बागोल, उपाध्यक्ष विजय राऊत, महिला जिल्हाध्यक्ष वनिता मुलानी, खजिनदार फारुख मंसूरी, NSY अध्यक्ष अल्तमश शेख, शाहिद बाबा, गौरव सोनार, असलम खान, अल्पसंख्याक शहर काँग्रेस अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार इसा कुरेशी, मुन्ना ठाकूर, समीना पठाण, गुड्डी, आप्पा हाजी, युनुस तांबोळी, इम्रान मिर्झा, शब्बीर तांबोळी, इम्रान तांबोळी, मुश्ताक तांबोळी, श्याम तांबोळी, अयान खान यांच्यासह नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, गुणवंत विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सना मंसूरींनी केलं। आज काँग्रेस कमिटीतर्फे माझा मित्र, माझा विद्यार्थी तन्वीर खान यांनी अतिशय सुंदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार ठेवलेला होता। विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगून त्यांना पुढे जाण्यासाठी कौतुकाची थाप फार आवश्यक होती, ती मला असं वाटतं तन्वीरबाईंनी दिली। आणि आज या सर्व मुलामुलींना 10वी-12वीच्या मुलामुलींना पुढे भविष्यात काय केलं पाहिजे, करिअर कसं निवडलं पाहिजे, आत्मविश्वास आपल्या स्वतःमध्ये कसा आणला पाहिजे आणि हे करत असताना देशाची सेवा कशी केली पाहिजे, या सगळ्या याच्यामध्ये फार सुंदर आजचा कार्यक्रम झाला। मजा आली। आज नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने या शहरातील सर्व समाजातील शालेय विद्यार्थी 10वी आणि 12वीमध्ये जे उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष आमचे मित्र तन्वीरभाई खान तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली हा आज रोटरी क्लब येथे कार्यक्रम झाला। अतिशय उत्साहपूर्ण हा कार्यक्रम होता। आम्हाला मानसिक समाधान मिळालं, आम्हाला आनंद झाला की या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा सत्कार करण्याची संधी, त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याची संधी आज तन्वीरभाई खान तांबोळी यांच्या माध्यमातून आम्हाला झाली। आज काँग्रेस पक्षाचे सगळे ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी आज उपस्थित होते आणि या बाळ गोपाळांचा सत्कार करत असताना शिक्षणाचं काय महत्त्व आहे, शिक्षण घेतलं पाहिजे, आपले अधिकार आपले हक्क जर गाजवायचे असेल तर शिक्षणाची गरज आहे, हा संदेश दरवर्षी तन्वीरभाई मायनॉरिटी डिपार्टमेंट आमचं काँग्रेसचं हे देतच असता। मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की असेच कार्यक्रम भविष्यामध्ये या आपल्या देशाचं भविष्य जे आहे या विद्यार्थ्यांकरता करत राहू। काहीही सहकार्य लागलं आमचं काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू। परत एकदा या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तन्वीर तांबोळी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पण मी अभिनंदन करतो। नाशिक रोटरी क्लबमध्ये नाशिक जिल्हा अल्पसंख्याक मायनॉरिटी डिपार्टमेंटतर्फे 10वी-12वीमध्ये जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी ठेवलेला होता। याच्यात हा जो सोहळा ठेवण्याचा माझा उद्देश आहे का जे अल्पसंख्याक समाज आहे त्याच्यात शिक्षणाचा प्रमाण खूप कमी आहे, तो शिक्षणाचं प्रमाण कसा वाढवता येईल त्याचा मी दरवर्षी प्रयत्न करत असतो। आणि याच्यात प्रयत्न करताना जे आज या कार्यक्रमामध्ये जे प्रमुख पाहुणे म्हणून आकाश छाजेड, सुफी जीन,
जाकीरभाई अत्तार तसेच बरेच काँग्रेसचे नेते मंडळी या ठिकाणी आले होते. त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर जे विद्यार्थी, त्यांचे जे आईवडील, शिक्षक या ठिकाणी आले होते. खूप लांब लांबून या ठिकाणी आले होते विद्यार्थी, नाशिक जिल्ह्यातून आले होते. मी सगळ्यांचा धन्यवाद करतो व दरवर्षी या कार्यक्रमाला आपण असंच उभं राहावं व आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.